Good morning, all of you. In today's lecture, we will start our last problem based on ratio analysis. Okay, ratio analysis आपण स्टार्ट केलेला आहे. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण बघत आहोत. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट मध्ये कालचं जर रेकॉर्डिंग तुम्ही बघितलं असेल तर आपण काय फाइंड आउट केलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट जी ड्रॉ केलेली आहे. व्हर्टिकल बॅलन्स शीट मध्ये आपण काय केलं, कॅपिटल एम्प्लॉयड फाइंड आउट केलेला आहे, सोर्सेस ऑफ फंड अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड मध्ये. इथेपर्यंत कोणाला डाऊट नाहीये ना? ऍप्लिकेशन ऑफ फंड, सोर्सेस ऑफ फंड, प्रॉब्लेम क्लिअर झालेला आहे? येस मॅम. ओके, सो आता आपण पुढे नेक्स्ट शीट कडे जाणार आहोत. नेक्स्ट मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं तर करंट रेशो फाइंड आउट केला होता आणि त्याच्यानंतर आपण क्विक रेशो काय केलेला आहे, फाइंड आउट केलेला आहे. सो करंट रेशोचा फॉर्म्युला आपण काय बघितला होता, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आणि व्हर्टिकल फॉर्मॅट जेव्हा आपण ड्रॉ करतो वी कॅन इझिली कॅल्क्युलेट करंट रेशो अदरवाइज क्विक रेशो, कारण आपल्याकडे ऑटोमॅटिक काय असणार आहे, जे ऍक्युरेट अमाऊंट आहेत त्या अवेलेबल असणार आहेत व्हर्टिकल फिनान्शियल स्टेटमेंटमुळे. सो करंट असेट आपण घेतले 1,72,000 डिवायडेड बाय 1,32,000. ओके, सो करंट असेट आपल्याला मिळाले करंट रेशो 1.26. सो आपण जे स्टँडर्ड फॉर्म मध्ये मेन्शन करतो 1.26:1. थोडीशी थेअरी मी सांगेन असं बोलले होते. करंट रेशो म्हणजे काय म्हणतो आपण, करंट रेशो मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. ओके, द स्टँडर्ड ऑफ करंट रेशो इज 2:1. लक्षात ठेवा, स्टँडर्ड काय आहे करंट रेशोचं, 2:1 हे करंट रेशोचं स्टँडर्ड आहे. देन त्याच्यानंतरचा रेशो आपण बघितलेला आहे क्विक रेशो. क्विक रेशो किंवा करंट रेशो काय करतात तर शॉर्ट टर्म कंपनीची पोझिशन काय आहे, शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. सो हे इंडिकेट करण्याचं काम करंट रेशो आणि क्विक रेशोच्या अंडर केलं जातं. सो करंट रेशो म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं, करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. आणि क्विक रेशो म्हणजे काय, मग क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. मग क्विक असेटचे परत बायफर्केशन दिलेलं आहे पुढे. क्विक असेट मीन्स करंट असेट मायनस स्टॉक. ओके, कारण स्टॉक आपण विदिन द इयर, क्विक म्हणजे आपल्याला लगेच जितकी कॅश म्हणजे हवी आहे ती जर आपण फाइंड आउट करणार आहोत तर क्विक रेशो आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. स्टॉक यामधून मायनस का करतो आपण, कारण स्टॉकचं इझिली कन्व्हर्जन कॅश मध्ये होईल असं नाही ना. जेव्हा कॅश स्टॉक सेल होईल त्याच्यानंतरच त्याचं कन्व्हर्जन हे कॅश मध्ये होऊ शकतं. दॅट्स वाय हियर वी लेस और वी मायनस स्टॉक अमाउंट. ओके, अँड डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्या बिझनेसमॅनला आपण एक्सेस अमाऊंट काय केलेली असते, सॉरी रिसिव्ह केलेली असते बिझनेसमॅनने बँक ओव्हरड्राफ्ट नुसार, म्हणून आपण ती काय करतो, मायनस करतो त्यामधून. लक्षात आलं? सो करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट, दॅट मीन्स क्विक लायबिलिटी. अँड क्विक असेट मीन्स करंट असेट मायनस स्टॉक. हे असे दोन रेशो आपण काय केले होते, बघितले होते. या दोन्ही रेशो मध्ये कोणाला डाऊट नाहीये ना? रेशोचं स्टँडर्ड आहे 1:1, म्हणजे 1 तुमचे क्विक असेट असले पाहिजे आणि 1 तुमचे क्विक लायबिलिटी असले पाहिजे. करंट रेशोचं स्टँडर्ड आहे 2:1. ओके, जस्ट वेट 1 मिनिट.
ओके. सो आपण आता पुढे जे रेशो दिलेत बघा प्रॉब्लेम मध्ये, अजून कोणते कोणते रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. आता इथे या प्रॉब्लेम मध्ये फर्स्ट आपला करंट रेशो कॅल्क्युलेट करून झालेला आहे, त्याच्यानंतर क्विक रेशो हा कॅल्क्युलेट करून झालेला आहे. देन वी कॅल्क्युलेट प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो अँड स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. ओके. सो आता हे आपण 3 रेशो काय करूया, कॅल्क्युलेट करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल वी कॅल्क्युलेट proprietary ratio. Proprietary ratio. Proprietary रेशोचा फॉर्म्युला असेल प्रोप्रायटर्स फंड डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. सो आता तुम्ही काय करा, लाईव्ह लेक्चर जेव्हा आपलं असेल तेव्हा सेम टाइमला प्रॉब्लेम बुक मध्ये सॉल्व्ह करायला घ्या, म्हणजे क्लिअर होईल. आणि जर काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलात तरी चालेल. सो फॉर्म्युला पुटअप करा बुक मध्ये. प्रोप्रायटर रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर्स फंड, proprietor funds divided by total assets into 100. ओके. सो प्रोप्रायटर रेशोचा फॉर्म्युला आपण पुटअप करून घेतला. प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. इंटू 100 लक्षात आलं ना, ह्या पूर्ण याच्यासाठी असेल, फक्त टोटल असेटला इंटू 100 नाहीये. तर प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100 असा फॉर्म्युला आहे. सो या आता अमाऊंट आपण पुटअप करून घेऊ. प्रोप्रायटर फंड्स प्रॉब्लेम मध्ये या, म्हणजे आपण काय केलेलं आहे, व्हर्टिकल सॉल्व्ह करून घेतलेला आहे. प्रोप्रायटर फंड्स मीन्स ओन फंड. ओके. जो आपण फाइंड आउट केलेला आहे. प्रोप्रायटर फंड्सलाच आपण काय म्हणतो, ओन फंड. आता ओन फंडची अमाऊंट किती दिसते, 3,55,000. लक्षात आलं. सो प्रोप्रायटर फंड्स म्हणजे येईल तुमची अमाऊंट 3,55,000. आणि त्याच्यानंतर टोटल असेट म्हणजे काय येईल, मग टोटल असेट लक्षात ठेवा. टोटल असेट मीन्स करंट असेट प्लस फिक्स्ड असेट. ओके. आणि जर इन्व्हेस्टमेंट असेल तर इन्व्हेस्टमेंट. पण आता इथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये दिसत नाही, तर काय दिसेल, टोटल असेट दिसतील 3,80,000 आणि करंट असेट फक्त घ्यायचे आहेत आपल्याला. करंट असेट किती आहे, 1,72,000. त्याची टोटल येईल. तर चला सॉल्व्ह करायला घेऊ आपण. प्रोप्रायटरी रेशो मेन्शन करा अमाऊंट. प्रोप्रायटरी रेशो अमाऊंट येईल 3,55,000. 3,55,000 डिवायडेड बाय फिक्स्ड असेट प्लस करंट असेट. टोटल करून डिरेक्टली घेतलात तरी चालेल, किंवा इथे परत आपल्याला स्टेप काय करावी लागेल, ऍड करावी लागेल. सो मी डिरेक्टली टोटल घेते. टोटल असणार आहे फिक्स्ड असेट प्लस करंट असेट 5,52,000 इंटू 100. ओके. $3,55,000 divided by 5,52,000 into 100. सो फाइंड आउट करा पर्सेंटेज किती येतील बघा. 64.31%. 64.31%. लक्षात आली का अमाऊंट आपण कशी कॅल्क्युलेट केलेला आहे प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो मीन्स प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. सो अमाऊंट आपण पुटअप केली. प्रोप्रायटर फंड्स जी आपण डिरेक्टली कॅल्क्युलेट केलेली आहे 3,55,000. टोटल असेट मध्ये येतील फिक्स्ड असेट प्लस करंट असेटची अमाऊंट, दॅट मीन्स 5,52,000 इंटू 100. सो अमाऊंट आपल्याला पर्सेंटेज फॉर्म मध्ये मिळेल 64.31%. इज इट क्लिअर.
ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करायचं म्हणजे जरा प्रॉब्लेम होतो. काय केली होती अमाऊंट? 3,55,000 divided by 5,52,000 into 100. सो आन्सर आपण काय फाइंड आउट केलं होतं? 64.31%. ओके. त्याच्यानंतर या नेक्स्ट रेशो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? कॅपिटल गेअरिंग रेशो. Capital gearing ratio means fixed interest bearing security divided by equity shareholder fund into 100. ओके, किंवा into 100 नाही केलं तरी चालेल. सो फॉर्म्युला परत सांगते, काय सांगते बघा. कॅपिटल गेअरिंग रेशो मीन्स फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. आता फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी म्हणजे काय? तर ज्या सिक्युरिटी वरती पर्सेंटेज दिलेला आहे, म्हणजे तर सिंपल थिंग लक्षात येईल तुम्हाला. आता इथे आपण काय आहे? प्रेफरन्स शेअर आहेत 1 लाख, त्याच्यानंतर दिलेला आहे 7% डिबेंचर अँड 8% पब्लिक डिपॉझिट. म्हणजे तुमचे फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी किती झाल्या? 3. फर्स्ट आहे प्रेफरन्स शेअर, त्याच्यानंतर आहे डिबेंचर आणि आहे पब्लिक डिपॉझिट. डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड म्हणजे ओन फंड म्हणतो आपण. ओके. आता इक्विटी शेअर होल्डर फंड मध्ये प्रेफरन्स शेअर परत येणार नाही. लक्षात येत आहे? आता प्रेफरन्स शेअर काय येणार नाही, कारण ऑलरेडी आपण ते वरती घेतलेलं आहे फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी म्हणून. ओनर्स फंड मध्ये मात्र 1 लाख अमाऊंट न येता 2,55,000 अमाऊंट आपण इक्विटी शेअर होल्डर फंड म्हणून घेणार आहोत. ओके. सो कॅल्क्युलेट करायला घ्या. कॅपिटल गेअरिंग रेशो. Capital gearing ratio is equal to fixed interest bearing security divided by equity shareholder fund. Divided by equity shareholder fund. ओके. आता फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी ज्या दिलेल्या आहेत त्या मेन्शन करा पुढे. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी तुम्ही आता हे डिटेल मेन्शन केलात तरी चालेल, अदरवाइज डिरेक्टली अमाऊंट पुटअप केलात तरी चालेल. ओके. सो फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आपण काय बघितले होते? प्रेफरन्स शेअर, प्रेफरन्स शेअर प्लस अजून काय आहे? डिपॉझिट, देन प्लस डिपॉझिट नंतर काय दिलेलं आहे बघा? डिबेंचर एक आहे. ओके.
लक्षात आलं. सो डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. इक्विटी शेअर होल्डर फंड्स. अमाऊंट पुटअप करा आता. सो फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी ची अमाऊंट मिळेल तुम्हाला 1,60,000. 1,60,000 लक्षात आली का कशी आहे. त्यामध्ये मग प्रेफरन्स शेअर आहेत, देन पब्लिक डिपॉझिट अँड डिबेंचर. ओके. इक्विटी शेअर होल्डर फंडची अमाऊंट मिळेल 2,55,000. ओके. सो आन्सर किती मिळेल बघा मग तुम्हाला. कॅल्क्युलेट करून बघा किती येईल. 0.63 0.63:1. ओके. प्रेफरन्स शेअर नाही घ्यायचंय. प्रेफरन्स शेअर आपण आता काय सांगितलं, आपला फॉर्म्युला काय आहे फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी म्हणजे. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आपण काय बघितलं. फर्स्ट आहे प्रेफरन्स शेअर, म्हणजे ज्या सिक्युरिटीवरती आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो. दिस इज कॉल्ड द फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी. मग ती कोणती होती फिक्स्ड इंटरेस्ट. प्रॉब्लेम मध्ये बघितलं तर लक्षात येईल. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी लक्षात ठेवा, ज्या सिक्युरिटीवरती पर्सेंटेज आहे. म्हणजे आता इथे 6% प्रेफरन्स शेअर दिलेला आहे, त्याच्यानंतर 7% डिबेंचर आहे अँड 8% पब्लिक डिपॉझिट आहे. म्हणून आपला फॉर्म्युला काय तयार झाला. प्रेफरन्स शेअर प्लस डिबेंचर प्लस पब्लिक डिपॉझिट. म्हणून प्रेफरन्स शेअरची अमाऊंट घेतली 1 लाख, डिबेंचरची अमाऊंट घेतली 40,000 अँड पब्लिक डिपॉझिट घेतलेले आहे 20,000. सो आपल्याला अमाऊंट मिळाली 1,60,000. आणि इक्विटी शेअर होल्डर फंड त्यामध्ये मात्र प्रेफरन्स शेअरची अमाऊंट घ्यायची नाही, कारण ऑलरेडी आपण ती काय केलेली आहे फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये ऍड केलेली आहे. दॅट्स वाय. मग इक्विटी शेअर होल्डर फंड किती होता. प्रॉब्लेम मध्ये जर बघितला तर किती होता तो 3,55,000. ओन फंड, त्यालाच इक्विटी शेअर होल्डर फंड म्हणतो आपण. सो यामधून प्रेफरन्स शेअरची अमाऊंट मायनस करायची 1 लाख, म्हणजे तुम्हाला 2,55,000 अमाऊंट इक्विटी शेअर होल्डर फंडची मिळेल. ओके. सो किती आली ती मग 2,55,000 अमाऊंट आपल्याला मिळाली आहे. आणि आन्सर मिळालं मग आपल्याला 0.63:1. ओके. हे एक स्टँडर्ड आहे, तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण काय करतो ते मेन्शन करतो. क्लिअर. ओके. आता प्रॉब्लेम मध्ये या परत आपल्याला काय दिलेलं आहे. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी आपली कंप्लीट झाली. लक्षात आला फॉर्म्युला. त्याच्यानंतर आपला लास्ट रेशो आहे स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो म्हणजे काय, तर स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. स्टॉक ऍप्लिकेशन ऑफ फंडशीच रिलेटेड असणार आहे. स्टॉक ओके. स्टॉक बघा किती अमाऊंट आहे. स्टॉकची अमाऊंट आहे 40,000. ओके. आणि डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल म्हणजे जे आपण करंट असेट मायनस करंट लायबिलिटीची अमाऊंट फाइंड आउट केलेली आहे डायरेक्टली. वर्किंग कॅपिटल ओके 35,000. हे काय करणार आहोत आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मी आता जस्ट फॉर्म्युला पुटअप करते, तुम्ही काय करा सॉल्व्ह करा. फॉर्म्युला लक्षात आला मी काय केलेला आहे. रेशो 5 स्टॉक वर्किंग कॅपिटल. स्टॉक वर्किंग कॅपिटल
रेशो. सो फॉर्म्युला काय आहे त्याचा? स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल. सॉल्व करायला जमेल इंटू 100 इंटू 100 आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचा आन्सर द्या. मग 1-2 मिनिट देते मी सॉल्व करायला. सॉल्व करा. आज तुमचा आवाज काय येत नाही, मला कळतच नाही काय प्रॉब्लेम झाला. तर सॉल्व करायला जमणार आहे की सॉल्व करून देऊ मी? प्रॉब्लेम आहे का? इंटू 100 केलात का? इंटू 100 करा म्हणजे आन्सर येईल. आन्सर बरोबर आहे. $40,000 डिवायडेड बाय 35,000 इंटू 100 येईल. इंटू 100 फॉर्म्युला मध्ये दिलेले आहे ना. स्टॉक डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल इंटू 100. स्टॉकची अमाऊंट किती आहे? स्टॉकची अमाऊंट आहे 40,000 डिवायडेड बाय वर्किंग कॅपिटल किती आहे? 35,000 इंटू 100. ओके. सो आन्सर किती मिळेल मग तुम्हाला? 114.29%. ओके. आन्सर हेच येते का बघा, टॅली करून बघा एकदा. $114.29%. ओके. एका स्टुडंटचा आन्सर आलेला आहे, बाकी प्राची. हा ओके. मुल्ला, भगत मुल्ला. बाकी स्टुडंट कुठे आहेत? ओम कदम. ओके. ऋतुजा, कीर्ती. गुड. चला फटाफट आन्सर सेंड करा आपले पर्सेंटेज फॉर्म मध्ये. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कोणाला डाऊट आहे का? क्लिअर झाला का प्रॉब्लेम? 1-2 मिनिटांमध्ये मी रिवाइज करते. आपण काय केले? 5 अकाउंट आपण लर्न केलेले आहेत आणि हे 5च अकाउंट फक्त बॅलन्स शीटला आहेत, वेगळे असे काही नाही आहेत यामध्ये. 5 अकाउंट आपण कोणते रेशो बघितले? फर्स्ट बघितलं आपण करंट रेशो. करंट रेशो मीन्स करंट असेट डिवायडेड बाय करंट लायबिलिटी. करंट असेट जे आपण फाइंड आउट केलेली अमाऊंट आहे, सो पुटअप केली. करंट रेशोचं अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे 1.26. करंट रेशोचा स्टँडर्ड किती आहे? 2:1. जर आपण त्याच्या जवळपास असेल, दिस इज द सॅटिस्फॅक्टरी पोझिशन. आता 2:1 आहे, पण आपले इथे स्टँडर्डच्या जवळ गेलोत का आपण? नाहीये. 2 यायला पाहिजे आन्सर. ते 1.26 आहे. म्हणजेच हियर करंट रेशो इंडिकेट अनसॅटिस्फॅक्टरी लिक्विडिटी पोझिशन ऑफ द कंपनी. ओके. सो कंपनीची जी पोझिशन आहे ही कशी आहे? तर अनसॅटिस्फॅक्टरी आहे. जर आन्सर तुमचं 2च्या पुढे असतं तर काय म्हणतो आपण?
सॅटिस्फॅक्टरी पोझिशन ऑफ द कंपनी. आणि थोडंसं जवळ असेल ओके, दिस इज द ऑप्टिमम सॅटिस्फॅक्टरी असं आपण म्हणतो. सो सेकंड रेशो कडे आलो. मग आता ते स्टँडर्ड जे दिलेलं आहे त्यानुसार मग आपण कंपॅरिझन करतो, दिस इज द सॅटिस्फॅक्टरी और दिस इज नॉट सॅटिस्फॅक्टरी. लक्षात ठेवा. सो इथे काय आहे, अनसॅटिस्फॅक्टरी पोझिशन, शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन सुद्धा आपण त्याला म्हणतो. करंट रेशो काय करतो, करंट रेशो इंडिकेट शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन ऑफ कंपनी. जे एका वर्षामध्ये जे ट्रान्झॅक्शन होतात किंवा जे डे टू डे ऑपरेशन होतं, सो ह्यानुसार आपण शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन फाइंड आउट करतो. सेकंड अकाउंट मध्ये आपण काय केलं, क्विक रेशो फाइंड आउट केलेला आहे. क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. मग क्विक असेटला अजून काय म्हटलं जातं, तर लिक्विडिटी रेशो सुद्धा म्हणतात बघा ह्याला. सो लिक्विडिटी रेशो जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये विचारला तर लक्षात ठेवा त्यालाच क्विक रेशो आपण असं म्हणतो. लिक्विडिटी असं जर फॉर्म्युला असेल, रेशो विचारला तर त्याचा फॉर्म्युला पण मेन्शन करताना असाच करा, लिक्विडिटी असेट डिवायडेड बाय लिक्विडिटी लायबिलिटी. ओके. मग क्विक रेशोचं स्टँडर्ड जे काही आहे ते आपण काय बघितलं, क्विक रेशोचं स्टँडर्ड 1:1. क्विक रेशोचं स्टँडर्ड काय आहे, 1:1. आता इथे मात्र 1च्या पुढे गेलेले आहेत, 1.36. म्हणजे तुमची जी लिक्विडिटी पोझिशन ही कशी आहे, तर सॅटिस्फॅक्टरी आहे. हाय सॅटिस्फॅक्टरी म्हटलं तरी चालेल, कारण हे पॉइंट आपल्याला पुढे दिसत आहेत 36. दॅट्स वाय लिक्विडिटी रेशो इंडिकेट the liquidity position of the company. So this is the high satisfactory of liquidity position. आणि आता पहिला प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पासून तुम्हाला प्रत्येक रेशो वरती कमेंट सुद्धा विचारतात की हा रेशो काय इंडिकेट करतो, सॅटिस्फॅक्टरी पोझिशन इंडिकेट करतो की अनसॅटिस्फॅक्टरी पोझिशन इंडिकेट करतो, हे तुम्हाला इथे दाखवावं लागेल. लक्षात येतं. त्याच्यानंतर आपण कोणता नेक्स्ट रेशो बघितला, नेक्स्ट रेशो आपण बघितलेला आहे प्रोप्रायटरी रेशो. या प्रोप्रायटरी रेशो मध्ये काय आहे, तर प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100 बघितले आपण. प्रोप्रायटरी रेशोचं सुद्धा स्टँडर्ड लक्षात ठेवा, 65% हे त्याचं स्टँडर्ड आहे. आता हे कुठे आलात आपण, एकदम जवळ आहोत स्टँडर्डच्या. दॅट्स वाय दिस इज द सॅटिस्फॅक्टरी पोझिशन ऑफ द कंपनी अँड प्रोप्रायटरी रेशो इंडिकेट लॉंग टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन ऑफ द कंपनी. लक्षात ठेवा. प्रोप्रायटरी रेशो काय करतो, कंपनीचे लॉंग टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन काय आहे हे इंडिकेट करण्याचं काम प्रोप्रायटरी रेशोच्या अंडर केलं जातं. इज इट क्लिअर. प्रोप्रायटरी रेशो. आणि जर प्रत्येक रेशोची डेफिनेशन करायची झाली तर ती कशी असणार आहे, प्रोप्रायटरी रेशो मीन्स इट इज द रिलेशनशिप बिटवीन कोणते दोन अकाउंट यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत, तर प्रोप्रायटर फंड आणि टोटल असेट आहे. म्हणून त्याची डेफिनेशन कशी होणार आहे, तर proprietary ratio means it is the relationship between proprietor funds and total asset ही त्याची झाली डेफिनेशन. तर आपण फॉर्म्युला पुटअप केला तर प्रोप्रायटरी रेशो म्हणजे काय, प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. प्रोप्रायटर फंड्स आता बऱ्याच वेळी डिरेक्टली आपल्याला लक्षात येत नाही. प्रोप्रायटर फंड्स म्हणजे काय, तर त्यामध्ये काय येणार आहेत, इक्विटी शेअर होल्डर येतील, प्रेफरन्स शेअर होल्डर येणार आहे, जनरल रिझर्व्ह येतील, कॅपिटल रिझर्व्ह येईल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स येईल. ओके. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा आपल्याला ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला होता. जर काही डाऊट असेल तर विचारू शकताय. आता ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो, प्रोप्रायटर फंड्स म्हणतो. आणि जर मग काही असेटला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस दिलेले असतील किंवा कॉल इन एरियर्स वगैरे दिलं असेल तर आपण काय करतो, ते मायनस करून घेतो. लक्षात आलं. दिस इज कॉल्ड द प्रोप्रायटर फंड्स. Again, I repeat, proprietor funds means equity share, preference share, general reserve, capital reserve, profit and loss account, and minus preliminary expenses, otherwise calls in arrear, etc. This is called the proprietor funds. लक्षात येतंय. आणि टोटल असेट म्हणजे असेट साइड जी आहे ती सगळी असणार आहे. त्यामध्ये मग फिक्स्ड असेट असेल, इन्व्हेस्टमेंट असेल आणि करंट असेट असतील. तीन पार्ट जे आहेत टोटल असेट मध्ये येतील. फिक्स्ड असेट असेल, करंट असेट असतील आणि इन्व्हेस्टमेंट असतील. आताच्या प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट दिलेली नव्हती म्हणून आपण काय घेतली, फिक्स्ड असेट आणि करंट असेटची टोटल घेतलेली आहे, 5,52,000 घेतलेली आहे इंटू 100. इज इट क्लिअर. आणि प्रोप्रायटरी रेशो आता इथे काय दाखवतो, 60.31%. दॅट मीन्स दिस रेशो इंडिकेट
satisfactory long-term solvency position of the company. Okay, so these ratio indicate satisfactory long-term solvency position. हे महत्वाचं आहे. प्रोप्रायटरी रेशो काय इंडिकेट करतो, करंट रेशो काय इंडिकेट करतो, तर हे जे पहिले दोन रेशो आहेत, करंट रेशो आणि क्विक रेशो, हे शॉर्ट टर्म पोझिशन इंडिकेट करतात. शॉर्ट टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन म्हणायचं त्याला, किंवा लिक्विडिटी पोझिशन म्हणतो आपण. आणि बाकीचे जे हे तीन रेशो आहेत, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो अँड स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो, दिस इज इंडिकेट लॉंग टर्म सॉल्व्हन्सी पोझिशन ऑफ द कंपनी. इज इट क्लिअर? हे पहिले तीन क्लिअर झाले का? करंट रेशो, क्विक रेशो आणि प्रोप्रायटरी रेशो. त्याची थेरी क्लिअर झाली का बघा. थेरी मध्ये त्याचं रिलेशन काय असेल हे लक्षात ठेवायचं, आणि त्याच्यानंतर त्याचं स्टँडर्ड काय आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट 2, 3. Yes. Okay. Good. देन त्याच्यानंतर येऊ आपण कॅपिटल गिअरिंग रेशो. कॅपिटल गिअरिंग रेशो हा खूप महत्वाचा रेशो आहे, लक्षात ठेवा, कारण बरेच स्टुडंट ह्या रेशोला कन्फ्युज होतात. त्याचा फॉर्म्युला पण काय तयार केला? कॅपिटल गिअरिंग रेशो मीन्स फिक्स द इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. आता बुक मध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला याचे वेगळे वेगळे पण फॉर्म्युले दिसतील, पण तुम्ही हा एकच लक्षात ठेवा, फिक्स द इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. सो फिक्स द इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी सिंपल लक्षात ठेवा, ज्या सिक्युरिटी वरती पर्सेंटेज दिसत आहेत प्रॉब्लेम मध्ये. आता पर्सेंटेज तुम्हाला लक्षात येतील की कॉमन कशावरती असतात, प्रेफरन्स शेअरला आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो त्याच्यावरती असतात, आणि डिव्हिडंड असेल किंवा पब्लिक डिपॉझिट, म्हणजे जे हे आहेत ना, लोन आहेत, लोनच्या हेडिंगच्या अंडर जे येतात, दिस इज कॉल्ड द फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी. सिंपल थिंग. क्लिअर? आणि डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड करताना नेहमी लक्षात ठेवायचं की त्यामध्ये मात्र प्रेफरन्स शेअर येत नाही, कारण नेहमी आपण प्रेफरन्स शेअरना काय असतं, त्या फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी ह्या असणार आहे. दॅट्स वाय आपण इथे घेतले फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीची अमाऊंट 1,60,000. ही अमाऊंट कशी आली लक्षात आलं? फर्स्ट आलेली आहे प्रेफरन्स शेअर, सेकंड कोणती अमाऊंट आपण ऍड केली, पब्लिक डिपॉझिट, अँड थर्ड अमाऊंट आपण ऍड केली डिबेंचर. ह्या तिन्हीची जी टोटल केली, दिस इज कॉल्ड 1,60,000. 1,60,000 आली. इक्विटी शेअर होल्डर फंड जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे, त्या फिगर मधून फक्त आपण काय केलेलं आहे, प्रेफरन्स शेअरची अमाऊंट मायनस केली, म्हणून अमाऊंट आपण इथे पुटअप केलेली आहे 2,55,000. सो आन्सर आला आपला